हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आणि आजची सकाळ थोडीशी लवकरच सुरू झाली कारण आज आहे प्रजासत्ताक दिन. तर मुलं सकाळी लवकरच गेलेली आहेत आणि बस ना 6चं टायमिंग दिलेलं, 6:15पर्यंत आलेली. त्यामुळं आजची सकाळची सुरुवात खूप लवकर होती आणि टिफिन नव्हता. आणि टिफिन नसलं ना मला तर फार हक्क वाटतं, कारण रोज टिफिन काय बनवायचं, डब्याला काय द्यायचं, रोजचं हे राहतं. आणि सकाळी लवकर उठून टिफिन बनवायचा ह्याचं टेन्शन राहतंच, रोज राहतंच ते. तर आज ज्या दिवशी टिफिन नसेल त्या दिवशी मग वाटतं निवांत आहे आपलं. आणि इथं ना आता मी 21 तारखेपासून ना साखर बंद केल्यावर खरंच वजन कमी होतं न होतं हे, म्हणजे मी आत्तापर्यंत एवढं स्ट्रिक्ट साखर कधी फॉलो केलेली नव्हती, म्हणजे बंद केली नव्हती. कारण साखर जरी बंद केली तर ना गूळ थोडाफार खाल्ला जायचा. पूर्णच गूळ आणि साखर बंद, गोड पूर्ण बंद असं मी पहिल्यांदा सुरू केलं आहे. कारण थंडीमध्ये वजन सगळ्यांचंच वाढतं. आणि मी ज्यावेळी माझं यूट्यूब चॅनल चालू केलं होतं ना 1 वर्षापूर्वी, त्यावेळी माझं अगदी 56 किलोवरती वजन होतं आणि आज 61च्या पण वर होतं. 61 500पर्यंत ते गेलेलं. आणि मी 21 तारखेपासून ना साखर पूर्ण बंद केली. फक्त आता जेवणात ना भाकरीच फक्त खाल्ली आणि जेवणाच्या वेळा ही केल्या जरा फिक्स केल्या. आणि सकाळचं ना मी खायचे म्हणजे एखादं फळ, आता केळी असेल, केळं पण एखादं खाल्लेलं आहे मी, छोटं असेल ते. पण नाश्त्यामध्ये ना फळांचाच नाश्ता आणि मोड आलेलं असतं ते आणि सॅलड, हाच नाश्ता ठेवला मी. दुसरं जास्त खाल्लं नाही किंवा दुसरं बनवून पण नाश्ता असतो तो केलेला नव्हता. तर इथं त्यासाठीचं मी हे जे हरभरे आहेत ना ते मोड आलेले, वाटाणे, आता हे हिरवे मटारे येतात बघा बाजारात, मटकी, मूग, हे सगळं भिजवून मोड आणून ठेवायचं. आणि हे अगदी थोडंसं तेल किंवा थोडंसं तूप, 2 थेंबच, आणि थोडंसं किंचितसं मीठ टाकून भाजून घ्यायचं. तर वरूनच इथं ध्वजारोहण झालेलं आणि राष्ट्रगीत झालेलं ते दिसतं. तर थोड्या वेळासाठी मग टेरेसवरती जाऊन आले. तर इथं ना माझं जेवणामध्ये भेंडी बनवायची होती, तर ही देशी भेंडी असते ना ती आणलेली. तर हा कटर तर आहे खूप दिवसापासून घरामध्ये, पण याचा वापर काही जास्त होत नाही. तर ही भेंडी जरा हाताला टोचते, कूस राहतेच ह्याला, त्यामुळे म्हटलं ह्यानं कट करूया. किडकं नसेल तर ह्यानं पटकन कट करून होतं. आणि तो नाश्ता ना नाश्ता शक्यतो मी 9लाच करते, सकाळी 9 नंतरच नाश्ता, 9 9:30पर्यंत. तर ते आपण व्यवस्थित बारीक चावून खाल्लं ना तर लवकर आपल्याला भूक लागत नाही. आता फक्त मोड आलेलं सॅलड हेच खायचं. आता भिजवलेले बदाम, भिजवलेले शेंगदाणे थोडंफार त्यात तुम्ही घेऊ शकता, एखाद दुसरी खजूर, एवढंच. मी ड्रायफ्रूट वगैरे पण ते कधी जास्त घेतलं नाहीत, तेवढंच एखादी खजूर. कसं आपल्याला पूर्ण गोडचं एकदम सोडत असतो आपण, त्यामुळे फळातली नॅचरल शुगर असते ती किंवा खजूरमध्ये असते, तर तेवढ्यात आपलं काम होतं. आणि ज्याला एखाद्याला म्हणजे आपल्याला हेल्थ इश्यू काही नसेल, एखाद्याला कसं पूर्ण शुगर बंद केली तर लगेच म्हणजे असं चक्कर येणं वगैरे होतं, तसं मला तर कोणता हेल्थ इश्यू नाही ॲसिडिटी सोडली तर. त्यामुळं कोणताही डाएट करायचं म्हटलं तरी ते चालून जातं. म्हणजे आपल्याला जे आता यूट्यूबमधून भरपूर माहिती मिळून जाते. आणि माझं ना मी 21 तारखेपासून चालू केलेलं, तर आज 26 जानेवारी, 6 दिवसच झालेले आहेत. तर वरचं माझं 1.5 किलो वजन पूर्ण कमी झालं 6 दिवसात. आणि आज वजन माझं 60वर आलेलं पूर्ण. आणि मला खरंच टेन्शन आलेलं. आता म्हटलं 62 झालं की 63, 64, 65 लगेचच ते 65कडे जाणार. हळूहळू वाढत जातं. वाढायला वजन आपलं 1 आठवड्यात 1 ते 2 किलोसुद्धा सहज वाढतं. माझं तर फार फास्ट वाढतं. आणि ते कमी होताना मात्र होत नाही. संक्रांतीच्या वेळी पण ठरवलेलं की वजन कमी करायचं, पण ते काय नाही झालं. 162च्या मला वाटतं थोडंफार जवळपास गेलेलं, 200-400 ग्रॅम फक्त कमी झालं असेल. तर नंतर म्हटलं आपण असा अगदी सोपा डाएट करूया, जो की आपल्याला रोज करता येईल. कसं होतं की आपल्याला रोज वेगवेगळ्या रेसिपी डाएटच्या करून खाणं शक्य होत नाही. आणि त्यामुळेच आपला डाएट म्हणजे बऱ्याच महिलांचं असं होतं की स्वतःसाठी करून खायला तेवढा वेळ भेटत नाही. आणि त्यामुळं आपण मग जे घरात बनलं आहे तेच खातो. तर ही अगदी कमी तेलातली देशी भेंडीची भाजी केलेली आहे आणि मटकीची रस्सा भाजी केलेली. तर ही मटकी मोड आलेले नव्हते म्हणून मी थोडंसं तेलात भाजून ते मिक्सरला बारीक करून ती भाजी केलेली. नंतर आता घरच्यांसाठीच्या चपात्या करून घेतल्या
आणि त्या झाल्यानंतर मग मी माझ्यासाठी एक भाकरी केलीच. तर मी दुपारच्या जेवणात ना फक्त एक भाकरी आणि भाजी एवढंच खाते आणि त्यासोबत सॅलड, एक काकडी आणि एक गाजर, हे सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेला मी ते खाते जेवणाच्या अगोदर खायचं. आणि एक भाकरी खाल्ली तर ना मग नंतर पोट भरतं. भाकरी जास्त लहान करत नाही मी, आता थोडीशी एकच करायची आहे म्हटल्यानंतर मोठीच असते, तवा पण मोठा आहे त्यामुळे मग थोडीशी मोठीच करते. भाकरी तुम्ही पोट भरून खाऊ शकता दुपारी. अगदी तुम्हाला ताक, दही, वरण असेल ते घेऊ शकता. प्रोटीन, आता तुम्ही अंडी, चिकन खातात चाल, ते पण थोडंफार ठेवलं तर कसं तुम्ही जेवणात थोडंसं प्रोटीन ठेवलं तर मग भूक आपल्याला लवकर लागत नाही. आणि सॅलड आणि ते खाल्लं ना, दुपारचं जेवण मी 2चं टायमिंग ठेवलेलं, दुपारी 2 नंतरच जेवायला घ्यायचे. आणि सकाळी तेवढं खाल्लं ना 1 वाजेपर्यंत कसलीच भूक जाणवत नाही. आणि मला वाटतं मी नाश्ता 9ला केला ना, 10 सव्वा 10ला एक ग्रीन टी घ्यायची, नंतर दुपारी 2ला जेवायचं. अगोदर सॅलड खायचं, नंतर ही एक भाकरी आणि ती सुक्की भाजी एक बनवायची, रस्सा भाजी एक बनवायची, वरण असेल तर ते घेऊ शकता. ही 11 मी 10:30 वाजता ग्रीन टी घेतलेली. नाश्ता झाल्यानंतर 1 तासाने मी ती ग्रीन टी घ्यायची. आणि नंतर मग आता आपण ते सॅलेड खाल्लेलं असतं किंवा ते मोड आलेलं खाल्लेलं असतं, त्यामुळे ते पचायला वेळ लागतो तसं पण, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. आणि ते आपण बारीक चावून खायचं. तुम्हाला जेवढं शक्य होतं आहे थोडासा वेळ द्यायचा, तेवढं खाण्यासाठी अर्धा तास वेळ द्यायचा. आणि जेवढं तुम्ही बारीक चावून खाता तेवढी लाळ आपल्या पोटात जाते आणि मग आपलं पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि आपल्याला लगेच भूक लागत नाही. आता बघा, मी ह्या अगोदर पण वजन कमी केलं तर माझं, मी दीक्षित डाएट फॉलो करून केलेलं, 2 वेळा जेवायचं. त्यामुळे मी ह्यावेळी ठरवलं की म्हणजे 2 वेळा जेवायचं म्हटल्यानंतर कसं होतं की थंडीच्या दिवसात भूक लागते आणि 2 वेळा जेवायच्या टायमिंगमध्ये ना असं खूप गॅप पडला की ना ओव्हर इटिंग होते. खूप जास्त भूक लागली की मग आपलं खाणं पण जास्त होते. म्हणून मी 2च्या ऐवजी फक्त 3 वेळा केल्या. आणि सकाळी मग नाश्त्याला तेच फळं म्हणजे का आपल्या घरात जे असेल ते. आता असं काय आपल्या घरात रोज सगळीच फळं असतात असं नाही, जे भेटेल ते. एखादं कधी केळ भेटलं, एखादा पेरू, जे असेल ते. असं हेच पाहिजे तेच पाहिजे असं नाही. पण वेट लॉस जास्त चांगला करायचा असेल तर तुम्ही संत्री किंवा आता कलिंगड हे आणि पेरू जास्त खाऊ शकता. पण सकाळचं कसं आपण गोड पूर्णच बंद केलेलं, त्यामुळं थोडंसं अर्धं जरी केळ खाल्लं ना थोडंसं बरं वाटायचं. त्यामुळं मी केळ खात होते एक छोटंसं, कुठलं तर एक थोडं साधारण गोड फळ असतं ते घेऊन. आणि नंतर जेवणात मग ती दुपारी 2 वाजता जेवण व्हायचं. आणि जेवल्यानंतर पण 1 तासानं 2-3 वाजायच्या. मग 4-4:30ला मी परत एक ग्रीन टी घ्यायची आणि नॉर्मल पाणी मग भरपूर 3 लिटर तर पाणी पिऊन होतं. आणि तुम्ही जेवणात गॅप दिला ना, असा नाश्ता, जेवण आणि परत रात्रीचं जेवण, तर मध्ये भरपूर पाणी पिऊन होतं. 3 लिटर पाणी मग दिवसाचं झालंच पाहिजे त्या हिशोबाने. आता 60 किलो वजन म्हटल्यानंतर 3 लिटर पाणी पाहिजेच. आणि रात्रीच्या जेवणामध्ये ना पहिल्या दिवशी मी हे खाल्लेलं, फक्त सगळ्या भाज्या मिक्स करून अगदी तूप 2-4 थेंबच तूप टाकायचे, त्यात सगळ्या भाज्या मी भाजून घेऊन ना मसाला ओट्स करते ते ना, फक्त साधे ओट्स आहेत ना तेच त्यामध्ये टाकून तेवढंच खाल्लं. एक दिवशी डाळ वरण बनवली आणि त्यामध्ये ना सॅलेडच आहे ते सगळं, सॅलेड नाही आपलं मोड आलेलं असतं ना तेच मिक्स करून टाकून एक दिवशी तेच खाल्लं होतं. 2 दिवस मी फक्त अर्धी भाकरी आणि वरण हे खाल्लं. आणि नंतर आता रताळी आणली होती, तर 2 दिवस फक्त थोडंसं दूध आणि रताळ एवढंच खाल्लं रात्रीच्या जेवणात. आणि रात्रीचं जेवण 7 वाजेपर्यंत करून व्हायचं. जेवणा अगोदर मग काकडी, गाजर हे खायचीच. आणि नंतर मग रात्री थोडंसं आपल्याला कसं हलकं राहतं, झोपेपर्यंत ते सगळं हे होऊन जातं. पण गोड बंद केल्यामुळं कसं जे आपल्याला सारखं ना क्रेविंग होतं ते होत नाही. म्हणजे आत्ता तरी आज 26 जानेवारी जिलेबी आणलेली घरात, पण ते खावं असं मन झालं नाही. आणि आपलं थोडंसं वजन कमी झालं ना, आपल्याला वाटतं की म्हणजे आता नको खायला, आपलं व्हायला लागलं आहे कमी, तर हे असंच कंटिन्यू करूया. त्यामुळं मी 6 दिवसात कसलंही गोड काहीच आणि बाहेरचं पॅकेट फूड म्हणजे काहीच नाही. हे नॉर्मल फक्त घरचं आणि भाकरीच. आता भाकरी खाणं आपल्याला सोपं पडतं, कारण आपल्यासाठी वेगळा डाएट बनवणं हे आपल्याला रोज होत नाही. त्यामुळं रोज फक्त भाकरी करू शकतो आपण. चपात्या जरी केल्या घरच्यांसाठी तरी एक भाकरी करायला काही जास्त वेळ लागत नाही. भाजी मग तुम्ही पालेभाजी कोणती तरी एक ठेवायचीच. जसं की आपलं मग सगळंच आपण जे काय खातो आहे त्यातनं शरीराला पण पोषक असं काय तर भेटायला पाहिजे, नाही तर मग आपलं केस गळणं, विकनेस, HB लो होणं असं पण प्रॉब्लेम होतात. त्यामुळे हा डाएट मला सोपा वाटला. तर आता उद्यापासून ना मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय खाते तर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करेन. आणि तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर ना नक्कीच कोणताही फॅन्सी डाएट न करता फक्त घरची भाजी असं खाऊन करू शकता. काय भेटले बघ,
भंगारवाला आलाय बाई. दादा लपून बस, लपून बस. भंगार